डॉक्टर साहेब, आपला आवाज सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ओम श्री गुरुदेव दत्त सिद्धांत अवधूत चिंतन स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सिद्धनाथ कल्पतरु शंकर महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् अर्चनं वन्दनं दास्यं सख्यम् आत्मनिवेदनम्। हरि ओम। नवविधा भक्ती म्हणजेच मर्यादा भक्ती 9 अंगांनी करता येते। त्यापैकी कीर्तन, संकीर्तन, नाम संकीर्तन या अंगाची आपण माहिती करून घेत आहोत। वर पाहता केवळ भगवंताच्या नावाचा गजर करत राहिल्याने, काही अभंग गायल्याने अशी गोष्ट प्राप्त होईल जी अप्राप्य समजली जाते, ज्याच्यासाठी वनांतर करून संन्यासी कैक जन्म घालवतात, ज्याच्यासाठी मनाची अत्यंत उच्च अवस्था राजयोगी गाठतो, पूर्ण आयुष्य कर्मयोगी ज्याच्यासाठी झिजवतो, ते सगळं कोणत्याही ज्ञानाची अपेक्षा न करता, ध्यानाची अपेक्षा न करता, केवळ आणि केवळ भगवंताच्या नामाचं आनंदाने केलेलं उच्चारण करून होऊ शकतं, यावर आपला सहजासहजी विश्वास बसत नाही। आपल्याला असं वाटतं की हे कसं शक्य आहे, ज्याच्यासाठी इतके कष्ट घेतले जातात ते इतकं सहज साध्य कसं असेल। महाराज, ते सहज साध्य नाही आहे, पण सोपं आहे। आता हा थोडासा गोंधळात टाकणारा शब्द आहे, सहज साध्य नाही आहे पण सोपं आहे। ते कसं सोपं आहे हे पाहण्यासाठी थोडंसं आपल्याला विचार करावा लागेल। आणि तो विचार जर आपण प्रशस्त आणि प्रख्यात शंकराचार्यांचा ग्रंथ विवेक चूडामणी म्हणून आहे, या विवेक चूडामणीमध्ये ज्ञान मार्गाच्या सगळ्या पाऊलखुणा आपल्याला सापडतात। साधकानं नेमकी कोणती तयारी करावी याचं शिस्तबद्ध वर्णन आचार्यांनी या ग्रंथामध्ये केलेलं आहे। आणि अगदी शीर्षकात सांगितल्याप्रमाणे तो चूडामणी आहे। ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, ज्ञानावस्थेत जाण्यासाठी विचारांनी घेतलेली शेवटची उंची म्हणजे विवेक चूडामणी।
आता या ज्ञानाच्या उंचीमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या, त्या सांगितलेल्या गोष्टीमध्ये सर्वात प्रथम साधन चतुष्ट सांगितलं. भक्ताला प्रश्न पडतो किंवा नवशिक्या भक्ताला प्रश्न असा पडतो की मी साधन चतुष्टाचं काहीच केलेलं नाही, मग माझ्याकडून भक्ती कशी होणार? आणि त्याचं उत्तर भक्तीच्या खुलाशामध्ये आहे. आणि म्हणून भक्ती का सहज साध्य नाही पण सोपी आहे आपल्याला कळू शकेल. साधन चतुष्टयामधला सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा आचार्यांनी सांगितलेला म्हणजे विवेक. कशाचा विवेक करायचा? नित्य आणि अनित्य वस्तूंचा विवेक करायचा. आद्य नित्या नित्य वस्तू परिगण्यते. सुरुवातीला विवेक करायचा, त्याच्यानंतर या अमुत्र फलभोग विरागस्तदनंतरम, त्याच्यानंतर वैराग्याचा विचार करायचा. शमादि षटक संपत मुमुक्षत्व इति स्फुटम, त्याच्यानंतर शमदमादी षड संपत्ती आणि मग मुमुक्षत्व, असा क्रम आहे. काय आहे विवेक म्हणजे? ब्रह्मम सत्यम जगन मिथ्या इति विपो विनिश्चयः अयम सोयम नित्यानित्य वस्तू परिगण्यते. मी ब्रह्म आहे, सगळं जे बाकीचं आहे ते मिथ्या आहे, बाध करण्यासारखं आहे, खोटं नव्हे. मिथ्या आहे, खोटं नव्हे, बाध करण्यासारखं आहे. याला विवेक म्हणतो. काय होतं नवविधा भक्तीमध्ये? नवविधा भक्तीमध्ये मी माझ्या इष्ट देवतेमध्ये इतका बुडून जातो की अशा माझ्या बुडून झालेल्या अस्तित्वाला केवळ आणि केवळ श्रीकृष्णाचं, भगवान श्रीरामांचं अस्तित्व सत्य वाटतं, कारण मी केवळ त्याच्या अस्तित्वाचाच आनंद घेत असतो. मग जेव्हा मी श्रीरामाच्या किंवा श्रीकृष्णाच्या अस्तित्वाचा आनंद घेतो, त्यावेळेला बाकीच्या गोष्टी मिथ्या आहेत किंवा नाहीत याचाच मला विसर पडलेला असतो. त्यामुळे माझा विवेक जागृत होतो, याबद्दल दुमतच नाही. म्हणून भावपूर्ण पहा, विचार करण्याची गोष्ट आहे. आपण आत्ता जसे आहोत त्याला आविर्भाव म्हणतात. आपण खरे नाही आहोत, आपण खोटे आहोत. खोटे म्हणजे काय? परमेश्वराने सृष्टी निर्माण केली त्यावेळेला पुरुष आणि स्त्री इतर वस्तू जशा निर्माण झाल्या तशीच निर्माण झाली. या सृष्टीचा निर्माण करता मी नाहीये, याबद्दल तरी काही दुमत असायचं हरकत नाही. काही लोकांना त्याबद्दल सुद्धा शंका येते. पण सृष्टीचा निर्माता जर ईश्वर असेल तर त्यांनी सृष्टी जी निर्माण केली ती दुःखाने भरलेली आहे असं होऊच शकत नाही. जो सच्चित आनंद स्वरूप आहे, जो परमतत्व श्रीकृष्ण आहे, जे भगवान श्रीराम आहेत, त्या श्रीराम तत्वाकडून झालेलं सृष्टीचं उत्पादन, सृष्टीची सृजनता ही दुःखासाठी झालेली असं कसं असू शकेल? पण अनुभव असा आहे की या जगामध्ये केवळ दुःखच दिसतंय. म्हणजे याचा अर्थ एक तर परमात्म्याने दुःख भारित सृष्टी निर्माण केलेली आहे, किंवा जास्त संयुक्तिक आणि तार्किक उत्तर असं आहे की परमेश्वराने तयार केलेली ईशकृत प्रपंच, पंचदशीमध्ये त्याचा उल्लेख येतो. ईशकृत प्रपंच जो आहे तो सुंदर आहे, कारण तो सौंदर्यातून आलेला आहे. कृष्णाकडे दुःख निर्माण करण्याची ताकदच नाहीये. जो अखंड सुखाने भारित आहे,
जो आनंद स्वरूप आहे तो दुःख कसं पैदा करेल? मी जर सूर्याला जाऊन सांगितलं थोडासा अंधार दे, तर या वाक्याचा परिणामच होणार नाही, कारण ज्याला अंधार माहीतच नाही तो ते कसं देऊ शकेल? मग भगवान श्रीकृष्ण आणि श्रीराम जर आनंदाव्यतिरिक्त काही जाणतच नाहीत, किंबहुना आनंद हे त्यांचं अंग आहे, आल्हादिनी शक्ती ही श्रीकृष्णाची शक्ती आहे, तीच राधा आहे. त्यामुळे श्रीकृष्णाकडे काही मागितलं तर ते एवढंच म्हणू शकतील की माझ्याकडे देण्यासारखी फक्त राधा आहे, ती मी तुला देऊ शकतो. श्रीमती राधा राणींचं वास्तव्य तुझ्या हृदयामध्ये व्हावं, या पलीकडं त्यांना रुक्मिणी सत्यभामेला सुद्धा काही देता आलं नाही. मग जगामध्ये दुःख आलं कुठून? याचाच अर्थ ईशकृत प्रपंचामध्ये मी माझ्या अगणित कौशल्याने जीवकृत प्रपंच तयार केला आणि जीवकृत प्रपंचामध्ये दुःख आहे. मग महाराज आता साधना म्हणजे काय? जीवकृत प्रपंचामधून ईशकृत प्रपंचाकडे जाणे याला साधना म्हणतात. मग विवेक म्हणजे काय? जीवकृत प्रपंच दुःखानी भरलेला आहे याची सहृदय जाणीव म्हणजे विवेक. शास्त्रीय परिभाषेमध्ये त्याला नित्य अनित्य वस्तू विवेक असं म्हटलंय. पण अनित्य म्हणजे काय? अनित्य म्हणजे जे जे काही निर्माण झालेलं आहे, जो निर्माण होत नाही ते नित्य, सतत असणारा तो नित्य, सतत असणारे केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्ण आहेत. मग ते सृष्टी निर्माण करतात, तेच सृष्टीचा लय करतात. मग सृष्टी येते कुठून? येते त्यांच्याकडूनच. याचाच अर्थ सृष्टी ईश्वराचा भाग आहे. श्रीकृष्णाच्याच शक्तीमधून झालेला विकास म्हणजे ईश्वराचा प्रपंच. मग ज्याची शक्ती शुद्ध आनंददायी असेल त्याचा प्रपंच कसा दुःखी असू शकेल? याचाच अर्थ परमेश्वराच्या ईशकृत प्रपंचामध्ये मी माझा सवता सुभा करून जीवकृत प्रपंच तयार केला म्हणून मी दुःखी आहे. हे कळणं म्हणजेच विवेक. पण जेव्हा मी श्रीकृष्णाची आठवण करतो तेव्हा माझ्या प्रत्येक नामाच्या मागे मला हे सर्व माहीत असल्यानं मी अत्यंत जाणीवपूर्वक माझ्या प्रपंचामधून बाहेर पडण्यासाठी श्रीकृष्णाला माझ्या प्रपंचामध्ये आणतो. म्हणजे तो जीवकृत प्रपंच विध्वंस करून टाकतो. उरतो तो फक्त ईशकृत प्रपंच म्हणजे आनंद. त्याला विवेक म्हणतात. आणि तो विवेक अभ्यासाने करता येतो, विचाराने करता येतो, किंवा गायीन केशवा नाम तुझे. चोखामेळा महाराज म्हणाले मला काहीही कळत नाही. मला काही कळत नाही म्हणजे काय? आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा. आगमाची आढी निगमाचा भेद फार अवघड आहे दर्शन, न्याय दर्शन. असं म्हणतात जर दोन नैयायिकांची चर्चा चालू असेल तर तो गाव सोडून जावं, कारण काहीच समजत नाही. आगमाची आढी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा. योग याग तप अष्टांग साधन नाही कळत आम्हाला. न कळेची दान व्रत तप. आपल्याकडे असणारी संपत्ती दुसऱ्याला देऊन ठेक टाकली की त्याला दान असं आपण दानाचा संकुचित अर्थ लावतो. दानाचा अत्युच्च अर्थ जो आहे तो खूप अवघड आहे.
विवेकानंदांच्या कर्मयोगाच्या भाषणामध्ये त्यांनी दान किती अवघड आहे ते सांगितलेलं आहे. या सगळ्यापेक्षा मग चोखा महाराज म्हणतात, चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा. देवा मला काही कळत नाही, फक्त मला एक गोष्ट कळते, भोळा आणि भाव दोन शब्द वापरलेत चोखा महाराजांनी. भाव म्हणजे तू आहेस, मी नाही. देवा तुझं सगळं केलेलं असेल जर, तर मी कुठं असेल त्याच्यामध्ये? अरे बाग तुझी, बगीचा तुझा, फूल तुझं, माळी तू. मग माझं अस्तित्व म्हणजेच तुझं अस्तित्व. याला भाव म्हणतात. आणि भोळा भाव, हे भोळेपण जे आहे म्हणजे अहंकार लय, प्रपत्ती, शरणागती. साई से सब होत है, बंदे से कछु नाही. जो कहे कुछ किया तो तुम ही थे मुझ माही. सगळं तो करणारा आहे, करता करविता तो आहे. चोखा म्हणे माझा भोळा देव भाव देवा, गायीन केशवा नाम तुझे. आलं बघा कीर्तन इथे आलं, गायीन केशवा नाम तुझे. म्हणून कीर्तन करताना, अभंग म्हणताना, अभंग गुणगुणताना मनोभूमिका अशी असली पाहिजे की भगवंता तुझं गुणगान तुझ्यासाठी तूच करतोयस आणि त्यात मला आनंद आहे. माझा आनंद हळूहळू इतका वाढत जाईल की फक्त आनंद उरेल, माझा हा शब्द सुद्धा संपून जाईल. आनंदाचे डोही आनंद तरंग. साधन चतुष्टयामधल्या विवेकामध्ये केव्हा भक्त शिरतो? कृष्णाचं नाव घेतल्याबरोबर विवेक चालू होतो. आणि त्याच वेळेला अत्यंत दुरापास्त समजणारा वैराग्य किंवा विराज, विरज्य वृत्ती ती त्याच वेळेला जागृत होते. विषय विरज वैराग्याबद्दल सांगितलेलं असं आहे की इहामूत्र फलभोग विराग तद वैराग्य जिहासा यद दर्शन श्रवणादिभिः ह्यनित देहादि ब्रह्मपर्यंते ह्यनित्ये भोग वस्तुनी इति वैराग्याः. या देहापासून ब्रह्मापर्यंत सगळ्या वस्तू अनित्य आहेत असं समजणे म्हणजे वैराग्य. एक एक वस्तूचा वैराग्य भाव जागृत करत 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 साधनेनी ज्ञानयोगी पुढे सरकतो. राजयोगी एकाग्र वैराग्यापासून वशीकर संज्ञा वैराग्यापासून अपरा वैराग्यापासून परावैराग्यापर्यंत पोहोचतो. फलाची अपेक्षा सोडून कर्तृत्व रहित होण्यासाठी प्रयत्न करत 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 कर्मयोगी पोचतो. पण केवळ केशवाचं नाम घेऊन एका क्षणामध्ये वैराग्याचा उदय भक्त करू शकतो. कारण जर श्रीकृष्ण श्रीराम असतील आणि बाकी काहीही नसेल मध्येच वैराग्य येऊन गेलं. महाराज तुकाराम महाराजांना भयंकर त्रास झाला. गावच्या लोकांनी, पाटलांनी जेवण त्यांना समाजातून वाईट टाकण्याचा प्रयत्न केला. भिक्षा कोण देणार मला आता, म्हणून तुकाराम महाराजांना प्रश्न पडला आणि ताबडतोब त्याच्यावर त्यांनीच उत्तर काढलं. भगवंताच्या समोर उभा राहिले आणि म्हणाले, विठ्ठला आता तूची गा दाता. वैराग्य म्हणजे संपूर्ण विश्वाला विसरणे. जाणीवेच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या परमेश्वर व्यतिरिक्त सर्व वस्तूंना विसरणे म्हणजे वैराग्य. मग विसरण्यावर जास्त साधना करावी की आठवण्यावर साधना करावी? बाकी सगळे मार्ग विसरण्यावर साधना करतात, भक्ती मार्ग आठवण्यावर साधना करतो. कारण भरला घनदाट हरी दिसे. एकदा हरी सगळीकडे आला म्हणजेच सगळ्या वस्तू आपल्या आपसुकपणे निघून गेल्या. म्हणून विवेक वैराग्य. शम कसा होतो भक्ताचा?
शमाची व्याख्या विवेक चुडामणीमध्ये आचार्य देतात, विषय विरज्य व्रातात दोष दृष्ट्या मुहुर्मुहु स्वलक्षे नियतावस्था मनसहा शम उच्यते. विषयांमध्ये विष आहे असं समजून त्यांना बाजूला टाकून आपली इंद्रिय स्वलक्षावर केंद्रित करणे म्हणजे शम. पण जेव्हा मी श्रीकृष्णाचं नाम घेतो, श्रीकृष्णामध्ये माझं मन केंद्रित करतो, तेव्हा आपसुकपणे सगळे विषय सुटून जातात. विषय विरज्य राहतात, संपले विषय, कृष्ण समोर आला. दम कशाला म्हणतात? विषयेभ्य परावर्थ्य स्थापनम स्वस्व गोलके उभयेषाम इंद्रियानाम स दमः परिकीर्तितः. मनामधून विषयांच्या पासून सगळ्या इंद्रियांना रोखून मनामध्ये घेऊन येणं, आणि विषय हे सगळे टाकून देण्यासारखे आहेत, दोष आहेत, दूषित आहेत असं समजून मनाची अवस्था स्वलक्ष म्हणजे ब्रह्मामध्ये केंद्रित करणे, याला शम म्हणतात. हे दोन्ही दमशम एकाच वेळी केवळ श्रीकृष्णाच्या नावाने होतात. याच्यानंतर उपरीती येते. बाह्य अनालंबनम वृत्ती ही एषा उपरीतीर उत्तमाः. बाहेरच्या कोणत्याही वस्तूचं आलंबन सोडून देणे याला उपरीती म्हणतात. अहो पण आम्ही सुरुवातीलाच आलंबन श्रीकृष्णाचं घेतलं, त्यामुळे बाह्य वृत्तींचं अनालंबन आपोआपच होऊन गेलं. पहा कसं एक केवळ श्रीकृष्ण किंवा श्रीरामाच्या नावाने कसे साधन चतुष्ट, अख्खं साधन चतुष्ट एक समय वाच्य दे एका नावाने होत. हा भक्तीचा महिमा आहे. म्हणून सहज साध्य नाही पण सोपी आहे. याबरोबरच तितिक्षा, सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलाप रहिता सा तितिक्षा निगद्यते. सगळं दुःख मनामध्ये कोणताही प्रतिकारात्मक विचार न करता, चिंता न करता, विलाप न रडता सहन करणे याला तितिक्षा म्हणतात. पण भक्त जो आहे, मीराबाईला, नरसिंह मेहतांना, तुकाराम महाराजांना जगामध्ये काय चाललंय याची संकल्पनाच शिवत नव्हती. कारण जिकडे तिकडे जर हरी दिसत असेल तर दुःख कसं दिसेल? जगाला वाटत होतं तुकाराम महाराजांच्या घरी जेवायला नव्हतं. संध्याकाळच्या जेवणाची ददात असणाऱ्या तुकारामांच्या घरामध्ये तुकारामांची अवस्था कशी होती? आनंदाचे डोही आनंद तरंग. अरे ज्याच्या घरी जेवायला नाही त्याच्या घरी आनंदाचे डोह, आनंदाचे तरंग. इतकंच नव्हे, या सर्वांवर मात करता येईल असा तो शिवयोगी छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी या जगद्गुरूंना जेव्हा भेट नजारे पाठवले, मोती सोनं काय काय पाठवलं, त्यावेळेला सुद्धा तिथे फक्त त्यांना माती दिसली. त्याचं कारण, ज्याच्या मनामध्ये हरीचं वास्तव्य आहे त्याच्या मनामध्ये सुखाचं वास्तव्य सुद्धा होईल की नाही सांगता येत नाही. दुःखाची काय पाड आहे? म्हणून तितिक्षा ही भक्ताला आपसुकच लाभते. जो दुसऱ्याच्या निंदेसाठी स्वतःची जीभ सुद्धा वापरत नाही. मी या जगामध्ये कोणाचीही निंदा केली तरी सुद्धा माझी जीभ झडून जाईल, कारण ती वैष्णवांची जीभ आहे. जो भेदाभेद अमंगळ मानतो, ज्याला सर्वेश्वर पूजनाचं वर्म माहीत झालेलं आहे, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, अत्यंत क्षुद्र जीवाचा सुद्धा जो मत्सर करत नाही, मग त्याला दुःख त्याला शिवेल कसं?
आणि दुःख आहे तरी काय? दुःखाची व्याख्या काय आहे? ईश्वरकृत सृष्टीमध्ये ममत्व आविष्काराने झालेली मनाची अवस्था म्हणजे दुःख. ममत्व मनामध्ये आणलं की जीवसृष्टीची उत्पत्ती होते. आणि जीवसृष्टीची उत्पत्ती झाली की दुःख होणार हे गृहीत धरायला हरकत नाही. पहा, दिवाळी चालू आहे सगळीकडे, पण दिवाळीमध्ये आनंद आहे की नाही? आहे. माझ्या घरी दिवाळी झाली नाही म्हणून ही दिवाळी काय मनासारखी झाली नाही. याला जीवसृष्टी म्हणतात. स्वामी विवेकानंद परिव्राजक व्रतामध्ये असताना त्या 6-7 वर्षाच्या काळामध्ये किती दिवाळ्या येऊन गेल्या असतील. उच्च विद्या विभूषित होते, आधुनिक तरुण होते, घरची आठवण आली असेल, कोणाच्या तरी दारात दिवाळीचा दीप लागलेला बघून आपल्या घराची आठवण होऊन दुःख व्हायला पाहिजे होतं की नाही? पण स्वामीजींना दुःख झालेलं दिसत नाही. कारण दुसऱ्याची दिवाळी म्हणजेच माझी दिवाळी, कारण ममत्व संपलं. पहिला नंबर आला या एवढ्याच वाक्याने आनंद व्हायला हरकत नाही, पण तसं होत नाही महाराज. माझ्या मुलाचा पहिला नंबर आला या वाक्यात आनंद वाटतो. याला जीवकृत प्रपंच म्हणतात. पहिला नंबर आला याच्यामध्ये आनंद झाला की ती ईश्वरकृत सृष्टी आहे. म्हणून जो जीवकृत प्रपंचातून बाहेर असतो त्याला सगळा आनंदी आनंद दिसतो. झाडावर आलेलं फूल माझं फूल म्हणून पुढे येत नाही, किती आनंद देऊन जातं. कोणाचंही लहान मूल स्वतःच्या अस्तित्वाचा पुसटसे सुद्धा जाणीव दुसऱ्याला करून देत नाही, पण इतकं आनंद देऊन जातं. मूल पाहिल्याबरोबर आनंद वाटतो, त्याला कडेवर उचलून घ्यावंसं वाटतं, त्याचे गालगुच्चे घ्यावेसे वाटतात, त्याला जवळ घ्यावंसं वाटतं, कुस्करावंसं वाटतं, प्रेम करावंसं वाटतं त्याच्यावर. त्याचं कारण असं आहे की ज्या वस्तूवर प्रेम करतो त्या वस्तूला ममत्व नाही आहे. ममत्व नसणारी वस्तू देवाला आणि समाजाला सगळ्यांनाच अत्यंत प्रिय वाटते. स्वामी विवेकानंद आपल्या तुमच्या आमच्यासारखेच होते शरीराने, पण जेव्हा जेव्हा जिथं बसलेले असत, जिथे उभा असत, जिथे बोलत, जिथे चालत, तिथे सगळ्यांना अप्रूप वाटायचं. हे रूप डोळ्यात साठवून घ्यावं असं वाटायचं. कोणाच्या डोळ्यात अश्रू यायचे, कोणाच्या डोळ्यात आनंद असायचा. ममत्व विरहित. आणि ममत्व संपलं की इच्छा संपतात. म्हणून भगवद्गीतेमधला सर्वात विवेकानंदांचा आवडता श्लोक म्हणजे जीवकृत प्रपंचातून बाहेर पडण्याची गुरुकिल्ली म्हणजे विहाय कामान्यः सर्वान् पुमान् शरति निस्पृहः निर्ममो, इथं ममत्व आहे, निर्ममो निरहंकार स शांतिम अधिगच्छति. सुखाची व्याख्या काय आहे? ममत्व आलंबन विरहित ईश्वर प्रपंच विहित सामान्य अवस्था म्हणजे सुख. थोडक्यात म्हणजे ईश्वराने तयार केलेल्या बाग बगीच्यामधल्या फुलामध्ये फुलासारखं राहणं म्हणजे सुख. मग सहनम सर्व दुःखानाम ही तितिक्षा फारसा विचार करण्याचं कारणच नाही भक्ताला. कारण श्रीकृष्णाचं नाव घेतल्याबरोबर तितिक्षा आलीच. मग इथे श्रद्धा, शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्वबुद्धी अवधारणम सा श्रद्धा कथिता सद्भिर्यया वस्तू उपलभ्यते. शास्त्रामध्ये आणि गुरूंच्या वाक्यामध्ये सत्यबुद्धी किंवा सत्वबुद्धी ठेवणे म्हणजे श्रद्धा, ज्यामुळे वस्तू उपलभ्यते. वस्तू म्हणजे काय? ज्ञान.
ज्ञान रूप अवस्था ब्रह्म उपलभ्यते. पण भक्त जो आहे तो श्रद्धेमुळेच श्रीकृष्णाच्या नावामध्ये गेलेला आहे. म्हणजे श्रद्धेच्या बळावर श्रीकृष्णाला आपलं केल्यामुळे श्रीकृष्णाच्या चिरंतन स्मरणामध्ये राहिल्यामुळे तो ज्ञानाच्या पलीकडे गेलेला आहे. सद्भिरया वस्तू उपलब्धते म्हणतात ना, पण तो वस्तूने ज्ञानाच्याही पलीकडे गेला तो, कारण कृष्ण उपलब्धते. आणि मग भक्त समाधान या साधन चतुष्टयासाठी फारसा षडसंपत्तीसाठी प्रयत्न करतच नाही. त्याचं कारण असं आहे, सर्वदा स्थापनम बुद्धे शुद्धे ब्रह्मणी सर्वदा तत् समाधान इत्युक्तम न तू चित्तस्य लालनम. चित्तामध्ये अस्थिरपणा विक्षेप म्हणजे समाधान नव्हे. समाधान म्हणजे सर्वदा स्थापनम बुद्धे शुद्धे ब्रह्मणी सर्वदा, सतत बुद्धीमध्ये ब्रह्मस्वरूपाचा आविष्कार. सर्वदा स्थापनम बुद्धे. आपण भक्तांनी सर्वदा स्थापनम कृष्णे. बुद्धीत स्थापन करण्यासाठी बुद्धी कुठे आहे? बुद्धी कृष्णातच गेली. ज्याच्या बुद्धीमध्ये कृष्णाचं वास्तव्य झालं तर्कदृष्टीने समाधान प्रस्थापित झालं. म्हणजे श्रीकृष्णाची आराधना म्हणजेच समाधानाची स्थापना. मग मुमुक्षतेचं काय? अहंकारादि देहांतान बंधान अज्ञान कल्पितान स्वस्वरूप विषय अवबोधेन मुक्तुम इच्छा मुमुक्षत्व. अज्ञान रूपी बंधाने मी बांधला गेलेले असल्यामुळे मुक्त होण्यासाठीची जी इच्छा स्वस्वरूपाला मिळण्यासाठी, त्याला मुमुक्षता म्हणतात असं आचार्य सांगतात. पण भक्त इतक्या पुढच्या पायरीमध्ये आहे, परमेश्वराला तो असं म्हणतो, कसली बंध कसलं मुक्त मला त्यातलं काहीही कळत नाही. फक्त मला एकच गोष्ट कळते. जनाबाई म्हणते, तू आणि मी हे सोडून या जगात काही नाहीच आहे. माझी वेणी तू घालतोस, मला तेल तू लावतोस, माझ्या गोवऱ्या तू थापतोस. भगवंता, दळिता कांडिता तुझं गाईन अनंता. लोकांना ते दळण वाटतं, मला ते श्रीकृष्णाबरोबर घातलेलं दळण वाटतं. लोकांना मी कांडते असं वाटतं, मला मात्र श्रीकृष्णाने वर मुसळ धरलंय, मी खालच्या बाजूला धरलंय आणि मी दोघे मिळून ते काहीतरी करतोय. या पलीकडे मला काहीही जाणीव नाही. म्हणून मुमुक्षत्वात देवा मला देशील बरं का, पण मी ती घेणार नाही असं भक्त सांगतो. साधन चतुष्टयाच्या पलीकडची गोष्ट आहे. देवा मुमुक्षता देशील, मग काय होईल? मी मुक्त होईल. मग काय होईल? मी तुझ्यापासून दूर जाईल. मला जायचंच नाहीये. तुझ्या जवळ सानिध्यामध्ये मला सायुज्यता नकोय देवा. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंता, पांडुरंगा, विठ्ठला, तू किती दरिद्री आहेस रे. तुला कधीच आयुष्यामध्ये भक्त होता येणार नाही. भक्त होण्याची जी गंमत आहे ती तुला कधीच मिळणार नाही, कारण तू आराध्य आहेस. तू देऊन देऊन मला काय देणार? वर देणार ना. प्रल्हाद महाराजांना श्रीकृष्णाने विचारलं. विष्णू भगवान म्हणाले, प्रल्हादा, भक्तोत्तम आहेस रे तू, काहीतरी माग, अशी माझी इच्छा आहे. भगवंत अगदी अगतिक होतो भक्तापुढे. भगवंताची अवस्था फार केविलवाणी आहे. भगवंताला केविलवाणी करणारे केवळ संत आहेत. महाराज विष्णू भगवानांना, नारायणाला विचारायला लागलं, प्रल्हादा, काहीतरी माग रे, माझी इच्छा आहे तू काहीतरी मागावंस. फक्त प्रल्हाद म्हणाले, मला काही नकोच आहे तर मी का मागू? मागण्यासाठी कुठेतरी इच्छा असावी लागते. मला इच्छा होतच नाही भगवंता. तू आहेस ना, मग माझ्या इच्छा संपल्या.
शेवटी भगवंतानी विचारलं, असं करू नको रे, माझी इच्छा तू मोडू नकोस, थोडं मी तुझ्याकडे काहीतरी मागतो, दे मला काहीतरी. काय भगवंताचा अगतिकपणा आहे बा. भक्तापुढे भिक्षा मागावी लागते, ही भक्ताची संतांची थोरवी आहे. प्रल्हाद महाराज सुद्धा खूप हुशार होते. मागताना एवढंच मागितलं, भगवंता असं काहीतरी कर की मला काही मागण्याची इच्छा होऊ नये. एक सूफी छानपणे सांगतो, ये तमन्ना है की आजादे तमन्ना रहे. देवा, माझी इच्छा एवढीच आहे की माझ्या मनामध्ये कोणती इच्छा राहू नये. असा वर प्रल्हादांनी मागून घेतला. कारण मागण्यासारखं काय नाही, मुक्ती काय मागायची, तू मिळालास, आता मुक्ती काय, ते नको, सायुज्यता नको, सार्ष्टी नको. एक 5वी मुक्ती भक्तीमध्ये मानलेली आहे, सार्ष्टी म्हणून, भगवंताच्या ऐश्वर्याचा आस्वाद घेणे, तो नको. सलोकता नको, स्वरूपता नको, समीपता नको, सायुज्यता नको, सार्ष्टी नको, काही नको. काय हवंय, तुला सोडत नाही. कोणताही भक्त भगवंताला सोडत नाही. म्हणून असा जो भगवंत आहे, असा जो भक्त आहे, तो सुख दुःखाच्या पलीकडे जातो. कारण प्रपंच, आता ईशकृत प्रपंच पण नाही, जीवकृत प्रपंच पण नाही, प्रपंच विरहित व्यक्त अव्यक्त पारम अवर्णनीय अवस्था म्हणजे आनंद. अशा आनंदामध्ये तो पोचतो. मग काय होतं, जेव्हा भक्त आनंदाच्या पातळीवर पोहोचतो तेव्हा त्याचं अस्तित्व कसं निघून जातं. अपनी छब बनाए के जो मैं पी के पास गई. मी भक्त बनून परमेश्वराकडे गेले. अपनी छब बनाए के, जशी एखादी पत्नी पतीकडे जावी, जाण्यापूर्वी तिने शृंगार करावा, पतीला रिझवायचंय, तस अपनी छब बनाए के जो मैं पी के पास गई, जो छब देखी पिहू की तो अपनी भूल गई. कसं झालंय, तन मन धन बाजी लागी रे, तन मन धन बाजी लागी रे, धन धन मोरे भाग लागी लागी रे. हे लागणं जे आहे त्याला भावाची अत्युच्च अवस्था म्हणतात. कारण आता अविर्भाव म्हणजे जीवकृत प्रपंच, भक्तीमधून भावामध्ये परिवर्तित झाला की जीवकृत प्रपंच सुख मागे पडतो. आणि मग मधला भाग जो आहे तो भावाचा भाग आहे. आणि भावातून नंतर तिरोभाव, अस्तित्व संपुष्टात येणे, अस्मिता लय, अहंकार लय. लागी लागी सब कहे, लागी लगी न अंग. इतकं सोपं नाहीये. श्रीकृष्णाच्या बरोबर राधा बनून राहणं, श्रीमती राधाराणी बनणं. लागी लागी सब कहे, लागी लगी न अंग, लागी तो तब जानिए जब रहे हरि के संग. छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाएगे. छाप तिलक, माझा चिदाभासच काढून टाकला, उपाधी संपली, जीव संपला. छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाए के, नैना मिलाए के नैना में आय के, रूप तुझे कैसे पाहो त्यात आम्ही. दोन्ही एकच आहेत गोष्टी. मोहे सुहागन की रे नैना मिलाए के. आता मी सौभाग्यवती झाले, श्रीकृष्ण माझे पती झाले. जगातल्या सर्व जीवांना श्रीकृष्णाचं पतित्व मिळण्याची इच्छा असते. एकदा श्रीकृष्णाची राधा म्हणून झाल्यानंतर करण्यासारखं या आयुष्यामध्ये काहीही शिल्लक राहत नाही. अत्यंत निर्विकार अवस्था होते. दुःखातून सुखाकडे, सुखातून आनंदाकडे, आनंदातून अस्मिता अहंकार लयाकडे गेल्यानंतर मी उरत नाही,
मग काय उरतं? जिकडे पाहू तिकडे काय होतं? एक वेगळी झळाळी येते. त्याचं वर्णन केवळ माऊली, तुकाराम यासारखे संत करू जाणेत. नेती नेती म्हणून पुष्कळ पुकारलेला आहे, पण भक्तीमध्ये मात्र नेती नेती म्हणत नाहीत. बक्षीमध्ये असं म्हणतात, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घणो. प्रत्यास्मा लोकात अमृता भवंती. अमृत हा शब्द कठोपनिषदामध्ये, केनोपनिषदामध्ये पुष्कळ वेळेला आलेला आहे. अमृत. अमृत म्हणजे मी शाश्वत तत्वाला जाऊन पोहोचलेलो आहे. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घणो. का झालं असं? काय झालं नेमकं त्यावेळेला? ज्ञान झालं. माऊली ज्ञानोत्तर भक्तीमध्ये आहे. सबाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. श्रीकृष्णाचं दर्शन झालंय. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. दृढ विटे मनमुळी. अमन अवस्था झालेली आहे. दृढ संपलं, मनाचं अस्तित्व संपलेलं आहे. दृढ विटे मनमुळी. मग कोण राहिलं? विराजित वनमाळी. वनमाळी वासुदेव. आता फक्त वासुदेव हरी पाहिला रे. तुकाराम महाराजांना सुद्धा हेच झालेलं आहे. 15 दिवसासाठी मनाचा ठिय्या करून ज्या आवेशाने रामकृष्ण परमहंसांनी मंदिरामध्ये असणारी तलवार आपल्या मानेवर आपला जीव घेण्यासाठी ठेवली होती, कालीचं दर्शन झालं नाही म्हणून तत्क्षणी काली मातेने दर्शन दिलं. तसाच निर्धार तुकाराम महाराजांनी केला. भांबागिरीच्या पर्वतावर 15 दिवसासाठी बसले की आता जेवण नाही, तहान नाही, पाणी नाही, मृत्यू आला तरी हरकत नाही, पण विठ्ठला तुला पाहिल्याशिवाय मी परत जाणार नाही. काय करेल विठ्ठल? 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. तुकाराम महाराजांचं वर्णन आहे पहा, कसं म्हणतात, विठोबा भेटला कसा? निराकार. महाराज, निराकार माणूस भेटतो कसा हो? विचार करण्याची गोष्ट आहे. ज्याला आकार नाही असा विठोबा मला भेटला. भांबागिरी पाठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. तुकाराम महाराजांनी वर्णन दिलं. म्हणून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, संकीर्तन आपल्याला नेहमी या सगळ्या वस्तूंची, सगळ्या विचारांची जाणीव करून देते. इतक्या जाणीवेने जर संकीर्तन केलं, त्या संकीर्तनाला भक्तीचा दर्जा येतो. अन्यथा बिदागी लावून कीर्तन करणे हा जीवकृत प्रपंचातला एक खेळ आहे. अशा कीर्तनामध्ये आणि सिनेमातल्या गाण्यांमध्ये काहीही फरक नाही. तो तिकडे काहीतरी वेगळे शब्द वापरत असेल, इकडे कदाचित रामकृष्ण शब्द वापरत असतील. शब्दांनी काही होत नाही. शब्द शब्द हर कोई कहे, शब्द के हाथ न पाव. एक शब्द औषध करे, एक शब्द करे घाव. भाव असला पाहिजे. प्रत्येक भक्तीच्या, नवविधा भक्तीमध्ये, प्रत्येक भक्तीमध्ये आपला जो आविर्भाव आहे, जीवकृत प्रपंच, तो सोडून भावामध्ये जायचंय. आणि भावामधून आपोआप तिरोभावाकडे, आविर्भावातून भावाकडे जाणे ही आपली साधना आहे. भावातून तिरोभावाकडे जाण्यासाठी स्वतः श्री रामचंद्र आपल्याला हाताला धरून घेऊन जातात. म्हणून इंद्रियकृत विषय भोग जे आहेत, हे ममत्वाचं माध्यम आहे. सगळ्यात पहिल्यांदा ज्या गोष्टीवर काम केलं पाहिजे ते म्हणजे इंद्रियकृत विषय भोग. इंद्रियकृत ज्ञान किंवा जाणीव म्हणजे भोग नव्हे. हजारो वस्तू रोज आपण पाहतो, त्या सगळ्या वस्तूंचा भोग घ्यावासा असं आपल्याला वाटत नाही. आपल्याला जर कोणी सांगितलं अमेरिकेमध्ये अमुक अमुक व्यक्तीकडे इतके पैसे आहेत,
आपण फारसा त्याचा विचार करत नाही. असतील, माहिती वजा ती माहिती झाली, त्याच्यामध्ये अजून मी नाहीये, ममत्व नाहीये. जेव्हा इंद्रियांनी केलेली जाणीव, इंद्रियकृत ज्ञान किंवा जाणीव आहे, त्याला अंतःकरणाने प्रतिसाद दिला की ममत्व सुरू होतं. एक मूलभूत प्रश्न आपल्या समोर उभा राहतो की ही एवढी सृष्टी आहे, मग ही सगळी सोडून देऊन काय एका ठिकाणी शांत सगळं काय, मला काही नको असं म्हणून बसायचंय का? अजिबात नाही. समोर आलेलं उत्तम पक्वान्न खावावं की खाऊ नये? निश्चित खावावं. मी चहा पितो, याच्यामध्ये वैषम्य वाटायचं काही कारण नाही. चहा कोणाचा आहे? पक्वान्न कोणाचं आहे? भगवंतानी या सृष्टीमध्ये भोग तयार केलेले आहेत इंद्रियांच्या मार्फत, पण ते कसे भोगायचे हे सुद्धा त्यानंच सांगून ठेवलेलं आहे. जर ममत्वानी भोगूनच आनंद मिळणार असेल तर महाराज दुसऱ्याला मदत केल्यामुळे का आनंद होतो? किंबहुना स्वार्थ रहित केलेल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये आनंद आहे की नाही पहा. या विश्वामध्ये जर अत्यंत आदर्श उदाहरण जर कोणतं असेल स्वार्थ रहित आनंदाचं, तर ते मातेने दिलेल्या बाळाला जन्म. काय बाळाकडून तिला हवंय? काहीच हवं नसतं. म्हणून स्वार्थ शून्यता झाल्यामुळं मातेमध्ये, त्या स्त्रीमध्ये ममत्व उत्पादन होतं. दुर्दैवाने ते केवळ त्या बाळापुरतच मर्यादित राहतं. जी स्त्री लग्नाच्या अगोदर अशा प्रकारची कोणतीही प्रेम भावना दाखवू शकत नाही, ती मातृत्व आल्याबरोबर त्या मातृत्वापोटी स्वार्थ शून्यतेमुळे एका वेगळ्या आनंदामध्ये तरंगायला लागते. त्याचं कारण म्हणजे ती स्वार्थ रहित असते. म्हणून भक्तांनी जगामध्ये कसं वागावं, जीवसृष्टीतून ईश्वर सृष्टीत जाण्याचा सोपा मार्ग कोणता? तर 4 गोष्टी लक्षात ठेवाव्या. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. मैत्री म्हणजे जे जे मंगल घडतंय त्या सगळ्या मंगलामध्ये आपलं मंगल आहे असं समजावं. म्हणजेच मनामध्ये ईर्ष्या असू नये. जे जे चांगलं आहे, उदात्त आहे, उन्नत आहे, ते सगळं परमेश्वराचं आहे. ते कोणाच्या माध्यमातून होईल? सुंदर स्त्री चाललेली आहे, परमेश्वराने सौंदर्याची उधळण केलेली असं समजावं आणि परमेश्वराला आठवावं. स्त्री माध्यम आहे, बाळ माध्यम आहे, फळ माध्यम आहे, पक्वान्न माध्यम आहे. अनंत माध्यमातून परमेश्वर आपल्याकडे सतत येण्याचा प्रयत्न करतो. त्याला दोन्ही हातांनी कवटाळून ठेवावं. कवटाळण्याचं कौशल्य म्हणजे ममत्व सोडू. म्हणून मैत्री असावी. या उलट ईश्वराच्या प्रपंचामध्ये, ईश्वराच्या सृष्टीमध्ये जर कोणाला थोडा जरी दुःख झालं तर ते आपलं दुःख आहे असं समजावं. महाराज कदाचित आपल्याला पटणार नाही, पण ज्या हिरवळीवरून आपण चालतो त्या हिरवळीमध्ये सुद्धा जीव असतो, चैतन्य असतं. त्याला सुद्धा पाय ठेवल्यानंतर दुःख होतं, याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते. पण रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद दोघांचीही जर आपण जीवनगाथा वाचली तर स्पष्ट नमूद केलेलं आहे की दोघांनाही तिसरा माणूस कोणीतरी हिरवळीवरून चालत जात असताना रामकृष्णांच्या हृदयाला वेदना झाल्या होत्या. महाराज याला म्हणतात भरला घनदाट हरी दिसे. माझ्या करंगळीला झालेल्या इजेचं दुःख मला होतं, कारण ती करंगळी माझी आहे. दुसऱ्याच्या करंगळीला झालेलं दुःख मला होत नाही. मी त्याच्याबरोबर भावना व्यक्त करीन, पण मला ते दुःख भोगायची गरज पडत नाही.
पण ज्याचं मन हिरण्यगर्भ झालेलं आहे, जसं शरीर विराट झालेलं आहे, अशी रामकृष्ण परमहंस, कारण या विश्वाचा प्रत्येक भाग आता त्या विराटाचा भाग आहे. सर्वत्र एकत्वम अनुपश्यती, ही अवस्था भक्ताची असते. मैत्री करुणा मुदिता, मुदिता म्हणजे संत जिथं जिथं दिसतील तिथं तिथं हर्ष होणे म्हणजे मुदिता. आणि मग महत्वाचा प्रश्न सगळे आपल्या मनामध्ये जो येतो तो असा, की हे जग वाईट लोकांनी भरलेलं आहे, तामसी प्रवृत्तीच्या लोकांनी भरलेलं आहे, तामसी गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात, त्याबद्दल आपण काय करावं, त्याबद्दल मनामध्ये उपेक्षा असावी. उपेक्षा म्हणजे जो जो ममत्वपूर्ण काम करतोय अशा जीवाला किंवा वस्तूला बघून आपण औदासीन्य दाखवावं, त्याचा तिरस्कार करू नये. काय विषयांध माणूस आहे, मूर्ख आहे, अक्कल नाहीये, त्याचं काय होणार आहे, अजिबात असं बोलू नये. औदासीन्य तो परमेश्वराचा भाग आहे, त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे. या जगाचं नियंत्रण माझ्याकडे आलेलं आहे, परमेश्वराने सोडलेलं अशी संकल्पना कधीही करू नये. म्हणून मैत्री करुणा उपेक्षा मुदिता असं सतत करण्यासाठी भक्त एकच काम करतो. ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या विचारांमध्ये, ज्याच्या मुखामध्ये, ज्याच्या जिभेवर श्रीकृष्णाचं नाव आहे, त्याच्या या चारी गोष्टी आपसुक होऊन जातात. हम है राजी उसमें जिसमें तेरी रजा है, इधर भी वहा हुआ है उधर भी वहा हुआ है. स्वामी रामतीर्थ महाराज म्हणून गेलेत. हेही ठीक आहे देवा, तेही ठीक आहे. जो तो को काटा बोवे तू बोवे फूल, फूल को फूल मिला काटे को त्रिशूल. कबीर महाराज सांगून गेलेत. जर कोणी तुला काही बोललं तर त्याच्याशी विनम्रतेने बोल, औदासीन्य ठेव, तिरस्कार करू नको. दुःख झालेल्या कोणाबद्दल ही करुणा नेहमी मनामध्ये बाळग. जिथं आनंद आहे त्या आनंदामध्ये पूर्ण स्वतःचा आनंद समजून त्याच्यामध्ये एकरूपाने एकत्वाने थांब. आपल्याकडे मदत मागायला येतील म्हणून आपण सगळ्या लोकांना टाळत असतो. परमेश्वर जेव्हा दुःखी जीव तुमच्याकडे येतो तेव्हा परमेश्वराने दिलेली संधी असं समजावं. परमेश्वर त्याच्या रूपाने तुमच्यातील चेतना जागृत करण्यासाठी तो आलेला असतो. म्हणून जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. महाराज ज्या ज्या वेळेला करुणेपोटी ज्या ज्या माणसांना आपण मदत करतो त्या त्या वेळेला समजायला हरकत नाही. आणि असं केल्याने चित्त शुद्धी, ज्याच्यासाठी कर्मयुगी इतकं प्रयत्न करतो ती आपसूक होऊन जाते. म्हणून भक्ताचं हृदय जे आहे ते इतकं चित्तशुद्धीने मुलायम झालेलं असतं की अशा मुलायम चित्त शुद्ध झालेल्या चित्तामध्ये भगवंताचं नाव घेतल्याबरोबर भगवंताची मूर्ती समोर उभा राहते. म्हणून संतांची कीर्तनं गाडगे महाराज शिकलेले नव्हते फारसे. बाबा कीर्तन करायचे, कलिंगडाचा आतला गर खाल्ल्यानंतर राहिलेला जो भाग असतो तो डोक्यावर टोपी म्हणून उन्हामध्ये ठेवायचे, हातामध्ये खराठा आणि मुखामध्ये गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला एवढंच असायचं. असे गाडगे बाबा जेव्हा बोलायला उभा राहायचे तेव्हा लाखोच्या संख्येने ऐकणारे, त्यांचं कीर्तन ऐकणारे जे होते ते दिग्मूढ होऊन जायचे. पण बाबा कुठे असायचे? बाबा जेव्हा कीर्तन करायचे तेव्हा त्या कीर्तनामध्ये जे शब्द ते म्हणायचे ते शब्द केवळ शब्द नव्हते, अंतःकरण पटलावर ते सगळंच्या सगळं त्यांना दिसत असायचं. त्याची अनुभूती घेत घेत कीर्तन करत होते. म्हणून अनुभूती घेत कीर्तन करणारा, भावपूर्ण कीर्तन करणारा जेव्हा बोलतो तेव्हा तो स्वतःही आनंदामध्ये डुंबत असतो. त्याच आनंदाचे दोन चार शिंतोडे त्या ऐकणाऱ्या वक्त्यांवर पडतात. म्हणून वक्त्यांना सुद्धा सुखाचा अनुभव येतो. पण हे सगळं करण्यासाठी ज्याचं कीर्तन चाललंय तो भावपूर्ण आपल्या अंतःकरण पटलावर उमटला पाहिजे.
श्रीकृष्णाचं वर्णन करायचंय तर समोर श्रीकृष्ण दिसला पाहिजे. आणि श्रीकृष्णाचं वर्णन करताना, जसं रामाचं वर्णन करताना तुलसीदास महाराज स्वतःला इतके विसरून जातात की त्यांनी वर्णन केलेला श्रीराम हा आपल्याला खरा श्रीराम वाटायला लागतो. नाहीतरी आपण कुठल्या श्रीरामाला, कुठल्या श्रीकृष्णाला बघितले? अहो, या संतांच्या डोळ्यांनी त्यांनी पाहिलेला श्रीकृष्ण आम्हाला सांगितला म्हणून आपल्याला श्रीकृष्ण इतका गोड वाटतो. अनुभवाने किती गोड असेल. मथुरावासी तुम्हरे कन्हैया, मोहन प्यारे बंसीधारी, जन्म के राजा सुंदर चेहरा, मोर गोसाई श्याम विहारी, बाकी सज धज ठाठ अनोखे, चंचल चाल और प्यारी बतिया. भगवान कसे होते श्रीकृष्ण, त्याचं वर्णन एका सुफी संतांनी श्रीकृष्णाचं वर्णन केलं. सावली सूरत नैन रसीले, हो बाके नैन रसीले. श्रीकृष्णांच्या डोळ्यांचं वर्णन आहे. तिरछी चितवन चुलबुल न्यारी. श्रीकृष्णाचं वर्णन करता 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 जेव्हा संकीर्तन होतं, तेव्हा जो संकीर्तन करतो त्यालाही त्याचा आनंद मिळतो. म्हणून तुलसीदास महाराजांना श्रीरामांचं वर्णन करता करता एकदम श्रीराम दिसले. कोणत्या स्वरूपात दिसले? बालक स्वरूपात. छोटे श्रीराम, रामलल्ला, चारी राण्या बसलेल्या आहेत आणि समोर थोडस असं जमिनीवर थोडी धूळ आहे आणि त्या धुळीत आपली पावलं दुडदुड दुडदुड टाकत रामलल्ला, भगवान श्रीराम छोटे चालायचा प्रयत्न करतायत. आत्ता आत्ता चालायला शिकलेले आहेत असे श्रीराम आहेत ते. चालता चालता ते पडले. पडल्याबरोबर श्रीरामांना लागेल की काय म्हणून चारी राण्या धावल्या. महाराज, हे वर्णन नाही, तुलसीदासांना झालेला हा साक्षात्कार आहे. म्हणून त्यांच्या रचनेचे आज सुद्धा आपल्याला स्वाद घेता येतो. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, ठुमक चलत. ठुमक चलत, भगवंताची चाल कशी आहे? ठुमक चलत. कारण त्यांनी आता याचा लक्षणार्थ किंवा गोडार्थ सुद्धा कसा आहे पहा. भगवान श्रीराम चालायला लागले म्हणजे सृष्टी निर्मिती झाली. पण ती सृष्टी निर्मिती नुसती नाही, प्रेमासहित केलेली आहे. म्हणून ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. तो जो पैंजनाचा, त्याच्या भगवान श्रीरामांच्या पायातल्या पैंजनांचा जो नाद आहे, तोच नाद म्हणजे श्रीकृष्णाच्या वेणूचा नाद आहे. तोच नाद या संपूर्ण विश्वामध्ये नाद ब्रह्म म्हणून भरलेला आहे. त्याला अनाहत नाद असं म्हणतात. तोच नाद त्यांनी प्रत्येक जीवामध्ये दिलेला आहे. इस घट अंदर अनहद बाजे, इसी में उठत गुहारा. किलकी उठत धाय, किलकी उठत धाय, गिरत भूमि लटपटाय. अरे, हे भगवान श्रीराम माझ्या सुद्धा हृदयामध्ये आहेतच. मग ते भगवान श्रीराम बालक रूपाने माझ्या हृदयामध्ये चालायला लागत असतानाच माझ्या चिदाभासानी इंद्रियाच्या वृत्तीच्या मार्फत विषयांकडे गेल्यामुळं माझ्या हृदयातले भगवान बाल श्रीराम पडले. हसत हसत चालत होते, म्हणजे चैतन्याचा आनंद घेत घेत चाललं होतं. तेवढ्यात विषयांमध्ये गुंतल्यामुळे माझा भगवान, माझे श्रीराम, माझी चेतना उपाधी स्वरूपामध्ये दृढ झाल्यामुळे जमिनीवर पडली. पण तेवढ्यात काय झालं,
दशरथ 10 इंद्रियांच्या ज्या राण्या आहेत, वसू म्हणजेच चैतन्य, परत मदतीला आलं. धाय मात गोदलेत दशरथ की रनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत. परत मग ते चालायला लागले, परत चैतन्यामध्ये एकरूपता आली. असं दर्शन साक्षात्कार झाल्यानंतर तुलसीदासांनी ते लिहिलेलं आहे. म्हणून त्या शब्दांना वजन आहे. महाराज ज्या भाषेत लिहिले त्या भाषेचा आपला संबंध नाही, पण भाषेची गोडी. परमेश्वराला भाषेचं बंधन नाही, परमेश्वराला आकाराचं बंधन नाही, परमेश्वराला आविष्काराचं बंधन नाही. मग अशा भक्ताचं काय उरतं? काहीच उरत नाही. श्रद्धा अमृत कथायाम मे शाश्वत मम अनुकीर्तनम मयी संजायते भक्ती कह अन्यः अर्थ अस्य अविशिष्यते. काय त्याची बाकी उरणार आहे? काहीही बाकी उरत नाही. अशा प्रकाराने ही भक्तीची प्रक्रिया जी आहे ती पुढे जाते. म्हणून संकीर्तन हे केव्हा करावं, किती वेळेला करावं, कसं करावं, याच्याबद्दल सुद्धा नियम आहेत. काही गोष्टी नियमाने होतात, काही गोष्टींमध्ये नियम वापरायची गरज सुद्धा नाही. पण तुकाराम महाराज आणि रामदास समर्थ रामदासांना जर विचारलं महाराजांना की महाराज कसं करावं संकीर्तन, केव्हा करावं, किती करावं, हरी कीर्तने भरावा ब्रह्मगोळ अवघा, दुमदुमून सोडावं असं ते म्हणतात. ताळ मृदंग हरिकीर्तन संगीत नृत्य तान मान नाना कथा अनुसंधान तुटोचे नेदावे. 24 तास संकीर्तन करावं. मग कसं शक्य आहे 24 तास संकीर्तन करणं? याचाच अर्थ वैखरीतून संकीर्तन जिथे असेल तिथे श्रोता म्हणून किंवा वक्ता म्हणून, जिथे ते शक्य नसेल तेव्हा आपल्या मुखातून वैखरीतून अभंगाच्या रूपाने, जेव्हा ते शक्य नसेल तेव्हा वैखरीच्या ऐवजी मौनामधून संकीर्तनामध्ये किंवा अभंगाच्या रूपाने सतत अनुसंधान श्रीकृष्णाशी ठेवावं. तालवाद्यांबरोबर भगवंताचं नाम मनामध्ये गुंजतं, त्याला गुंजना म्हणतात. गुंजत राहतं, ते वाजत राहतं. असं मनपटलावर ते नेहमी वाजत राहावं. भगवान श्री नारद मुनींचा जो तानपूर आहे, तंबूर आहे, त्याच्यातून उठणारे जे हरीचे स्वर आहेत ते नेहमी इथे चालू ठेवावेत. असं झालं की मग पूर्ण शरीर भगवंताच्या वीणेचं स्वरूप धारण करते. ये तन थाट तंबूर एका, कबीर महाराज म्हणतात हा तंबूर आहे. दुसरी उपमा देतात, जसं ताकाच्या भांड्यातून लोणी रवीने घुसळत घुसळत काढावं, तसं या शरीरामध्ये ही मनाची जी रवी आहे त्या रवीनी शब्दाचे जे ताक आहे ते घुसळावं आणि मग चेतन तत्व नावाचं लोणी त्याच्यातून काढावं. श्रीकृष्ण नावाचं लोणी, कारण श्रीकृष्णाला लोणी आवडतं. हरि का बिलोवना बिलो मेरे भाई, ऐसे बिलो जैसे तत्व ना जाई, तन कर मटकी मन कर बिलोना, इसी मटकी में है सबद संजोई. संतांचं वचन म्हणजे ताक, अंतःकरणातून केलेला विचार सद्विचार म्हणजे रवी, आणि त्याचं सातत्य म्हणजे घुसळणं, त्याचा परिणाम म्हणजे कृष्णरूपी नवनीत. अशा प्रकाराने संकीर्तन सतत चालू ठेवावं. संकीर्तनाच्या दृष्टीने काही मुद्दे थोडे शिल्लक आहेत. समर्थांचा आणि श्री तुकाराम महाराजांचा संकीर्तनाबद्दलचा उपदेश आणि आदेश शिल्लक आहे.
तो जितका जमेल तितका पुढच्या वेळेला आपण पुरा करू आणि मग विष्णोः स्मरणम या भक्तीकडे आपण वळू. हरि ओम. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. काही प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. 2 प्रश्न आहेत. दोन्हीही खूप छान असे प्रश्न आहेत. प्रश्न कुठे? प्रश्न असे आहेत, प्रेम असावे पण ममत्व नसावे म्हणजे नेमके किंवा नक्की काय आणि कसे? आपण आज पाहिलेल्या विषयाच्या अनुषंगाने जर विचार केला, स्वार्थरहित विषय चिंतन म्हणजे प्रेम. स्वार्थरहित विषय चिंतन म्हणजे प्रेम. अंतःकरण वृत्तीचा अहंकार रहित प्रवाह म्हणजे प्रेम. अगदी सोप्या शब्दामध्ये म्हणजे जीवाची सेवा करणारा जो आहे तो प्रेम करतो असं समजायला हरकत नाही. आपल्या तनानी, मनानी आणि धनानी जो दुसऱ्याची सेवा करतो, का सेवा करतो? कारण तो जीव नसून तो शिव आहे असं समजून जो सेवा करतो, अशा सेवेला प्रेमाचा दर्जा प्राप्त होतो. या उलट अहंकार, स्वार्थ, शांत, संकुचित विषय चिंतन म्हणजे ममत्व. जसं मी सांगितलं की पहिला नंबर आला या वाक्याने आनंद होत नाही. माझा पहिला नंबर आला या वाक्याने आनंद होतो. यापैकी पहिला नंबर आला हे प्रेम, माझा पहिला नंबर आला हे ममत्व. कारण आनंद पहिल्या नंबरात आहे की माझा आला त्याच्यात आहे, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माझ्यात आनंद सामावला की तो स्वार्थ होतो, दुसऱ्यात आनंद सामावला की ते प्रेम होतं. म्हणून प्रेम दुसऱ्यावर करतात, ममता स्वतःवर करतात. हा प्रेम आणि ममता मधला फरक आहे. दुसरा प्रश्न आहे, अंगात संचार होणे, देवी अंगात येणे यात तथ्य काय असल्यास भक्तीत त्याचे स्थान काय? एक साधं तत्व मनामध्ये बाळगायला हरकत नाही. परमेश्वराचं वसती स्थान हे शुद्ध चित्तामध्ये असतं. तेव्हा ज्याच्या अंगामध्ये देवी येणे, संचार होणे अमुक तमुक होतं, ही व्यक्ती जर तामसिक राजसिक असेल तर तिथे देव असूच शकत नाही. कारण निस्त्रैगुण्यो भव अर्जुना असं अर्जुनाला सांगितल्यानंतर कृष्ण त्याला भगवान जवळ घेणार होते, तेव्हा कमीत कमी सत्वगुणाचा परिपोष झालेली जी अवस्था आहे, त्या परिपोष झालेल्या अवस्थेमध्येच देवाचं अस्तित्व किंवा सानिध्य आपल्याला अनुभवायला मिळतं. म्हणून उन्मनी अवस्था योग्याची जर सोडली तर बाकी सगळ्या अवस्था थोतांड आहेत. अंगात देव येत नाही. अंगात देवाचं जे अधिष्ठान आहे ते जागृत होतं. आणि अधिष्ठान जागृत झालं. हे का जागृत झालं? सत्व गुणभारित अंतःकरणात दिव्यत्वाची प्रचिती येते. अन्यथा हिस्टेरिया नावाचा रोग जोर जोरात श्वास प्रश्वास केल्यामुळे कार्बन डायऑक्साईडची आत झालेली जास्त मात्रा, यामुळे झालेला मेंदूवर परिणाम, या सगळ्या गोष्टींना देव म्हणत नाहीत. असं जर असतं तर मग तुकाराम महाराज, समर्थ रामदास, एकनाथ महाराज यांच्या अंगात का आलं नाही? पिशाच्य बाधेला स्थान आहे. पिशाच्य बाधा झाल्यामुळे विचित्र हावभाव किंवा अनाकलनीय अशा गोष्टी घडणे ही शक्यता आहे. आणि या शक्यतेबद्दल संतांनी दाखले दिलेत. म्हणून या बाबतीत संत शास्त्रापेक्षा सुद्धा मोठा आधार भक्ताला वाटतो. म्हणून
विवेकानंदांनी पिशाच्याचं वर्णन केलेलं आहे किंवा त्यांची झालेली, त्याच्याबरोबर झालेली जी काही मुलाखत आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. भगवान श्री रामकृष्ण परमहंस त्याच्याबद्दल बोललेले आहेत. वासुदेवानंद सरस्वतींच्या ग्रंथामध्ये आपल्याला याचा उल्लेख पाहायला मिळतो. तेव्हा पिशाच बाधित काही जर असेल तर त्याच्या अस्तित्वाबद्दल शंका घेण्याचं कारण नाही, पण देव अंगामध्ये येणे किंवा देवाचा संचार होणे या प्रकरणाबद्दल थोडस आपल्याला साशंकतेने बघावं लागेल. उन्मनी अवस्थेमध्ये मात्र देहाचा विसर पडल्यामुळे काही गोष्टी, उदाहरणार्थ रामकृष्ण परमहंस 6 महिने आपल्या काली मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणामध्ये अशा अवस्थेमध्ये बसले होते की त्यांच्या डोक्याच्या जटा वाढून त्या गालांपर्यंत उघडत आल्यानंतर त्या जटांमध्ये पक्षी येऊन बसून त्या पक्ष्यांनी चोच मारल्यामुळे आलेले रक्ताचे ओघळ गालावरून खाली येत होते. अशा रामकृष्ण परमहंसांना कोणी बघितलं तर एखाद्याने कदाचित याच्या अंगामध्ये पिशाच आलंय असंही म्हटलं असेल, कोणीतरी याला झपाटले असंही म्हटलं असेल, पण मात्र ती निर्विकल्प समाधीची उन्मनी अवस्था होती. पण अशा अवस्था दर आठवड्याला पाहायला मिळत नाहीत, त्यामुळे त्या अत्यंत दुर्मिळ असतात. हरिओम. खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे संत आनंदात होते, त्यांचे शिंतोडे आपल्यावरती उडले की आपल्याला आनंद होतो. ते तसेच काही होते निरूपण ऐकताना. आणि याच्या बाबतीत आमच्या सगळ्यांचे एकमत नक्की असणार आहे. आपल्यापैकी कोणाला प्रश्न असल्यास डॉक्टर साहेबांना फोन अनम्यूट करून विचारावे. जय श्रीराम डॉक्टर साहेब. जय श्रीराम. कीर्तन संकीर्तन संपूच नाही असं वाटतंय तुमच्याकडून. एक छोटीशी अपेक्षा म्हणा किंवा सूचना म्हणा की प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण एक भक्तीची आपण आदर्श मानतो, जसं कीर्तन भक्तीला नारद महाराजांचं, तर प्रत्येक भक्तीनंतर जर त्यांचं एक चरित्र जर ऐकायला मिळालं एक आठवड्यामध्ये तर तुमच्याकडून आम्हाला ते ऐकतच राहायची संधी मिळेल. हरिओम. निश्चित निश्चित. हरिओम. जय श्री. धन्यवाद. जय श्री. जय श्री. नमस्कार काका. जी. वैखरी म्हणजे काय? सॉरी, मला माहित नाही वैखरी म्हणजे काय, म्हणून मे बी सोपा असेल पण मला माहित नाही वैखरी म्हणजे काय. हरिओम. ताई, आवाज आपला जो नाद आहे किंवा ज्याचे शब्द आपण बोलतो, या शब्दांचा स्रोत हा परमेश्वराच्या आशीर्वादाने शब्द तयार होतात. आवाज ज्याला नाद म्हणतो, तो नाद तो परमेश्वराचा आशीर्वाद आहे. किंबहुना नादातून सृष्टी निर्माण झालेली आहे, म्हणून त्याला नाद ब्रह्म असंही नाव दिलंय. पण हा जो नाद आहे तो जेव्हा स्पष्टपणे, जसं आता मी बोलतोय, जेव्हा स्पष्टपणे तो बाहेर पडतो तेव्हा त्याला वैखरी असं म्हणतो आपण. म्हणजे जो कानाला ऐकू येतो, माझ्या तोंडातून बाहेर पडल्यानंतर त्याला एक विशिष्ट रूप आवाजाला मिळतं, अशा शब्दरूपी आवाजाला आपण वैखरी असं म्हणतो. पण यापूर्वी हा शब्द बाहेर पडण्यापूर्वी, श्रीराम या शब्दातला श्री राम हे 3 शब्द बाहेर पडण्यापूर्वी त्या शब्दाची संकल्पना जेव्हा असते तेव्हा ती संकल्पना एका स्थानी असते, त्याला मूलाधार चक्र म्हणतात. अशा ठिकाणी त्याचं स्थान आहे. त्या ठिकाणी जो आवाज आहे तो आपल्याला कानाला न ऐकू येणारा आवाज, पण तो तिथे, कारण हा शब्द इथे आल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे ऐकायला मिळाला, पण त्याची सुरुवात मात्र इथं ओठात झालेली नाहीये. या तोंडाच्या आतल्या बाजूला अवयवांनी तो शब्द तयार केला असं आपल्याला वाटतं, पण तो तिथं तयार झालेला नाही, तिथं त्याला रूप मिळालेलं आहे. पण तो शब्द, या आवाज जो आहे त्याचा आकार जो आहे तो या गळ्यामध्ये आला, पण त्यापूर्वी सुद्धा तो आपल्या नाभिस्थानामध्ये सुप्त अवस्थेमध्ये होता. आणि अतिसुप्त अवस्थेमध्ये तोच नाद परावाणी म्हणून, म्हणजेच परमेश्वराची शक्ती म्हणून अतिसुप्त अवस्थेमध्ये असतो. अतिसुप्त अवस्थेमधून तो हळूहळू दृग्गोचर म्हणजे दिसायला लागतो, म्हणजे तो हळूहळू आकार धारण करायला लागतो. हे आकार धारण करताना तो ज्या 4 पातळ्यांवरून पुढे येतो त्याला
पश्यंती, मध्यमा आणि वैखरी असं म्हणतात. परा म्हणजे परमेश्वराच्या शुद्ध नाद ब्रह्मस्वरूप. पश्यंती म्हणजे जिथे त्या नादातून होणारं रूपांतर दिसतं किंवा कळतं. इथे पश्य म्हणजे डोळ्यांनी दिसणे नव्हे, पश्य म्हणजे इथे जाणीवेच्या क्षेत्रामध्ये येणं. पश्यंतीकडून तो मध्यमेकडे आल्यानंतर त्याला आता नुसतंच दिसणं नाही, आकार स्वरूप धारण करायला लागतो. आणि जेव्हा तो स्वरूप आकार धारण केलेला नाद तोंडामधून, ज्याला इंग्रजीमध्ये आर्टिक्युलेशन म्हणतात, तो आर्टिक्युलेट होतो किंवा तो एका विशिष्ट शब्दकृत असा आकार घेतो आणि बाहेर पडतो, तेव्हा तो शब्द म्हणून बाहेर पडतो. तो आपल्या श्रोत्रावर म्हणजे कानावर पडल्यानंतर त्याचा अर्थ आपल्याला कळतो. हे सगळं आपल्याला तो बोलला मी ऐकलं हे फार सोपं वाटतं, पण एका शब्दातून माझ्या कल्पना किंवा माझे विचार तुमच्यापर्यंत पोचून तुम्हाला ते तत्क्षणी कळणे ही परमेश्वराचा हा मोठा चमत्कार आहे. म्हणून हा नाद जेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये बाहेर पडतो तेव्हा त्याला वैखरी असं म्हणतात. हरि ओम. धन्यवाद काका, खूप छान समजवलं. नमस्कार काका. नमस्कार. मला एक विचारायचं आहे की नाम घेणं आणि जप करणं ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? हो आहे, दोनमध्ये थोडा फरक आहे. आपण नामाकडे अजून यायचंय. विष्णू स्मरण आता आहे. संकीर्तन संपल्याबरोबर आपण जेव्हा नामामध्ये जाऊ तेव्हा आपल्याला हे सगळं थोडं विस्ताराने बघायचंय. कारण आपल्या साधनेमध्ये नाम घेणं ही खूप मोठी साधना समजली जाते. किंबहुना संतांनी आपल्याला नामावर प्रचंड जोर दिलेला आहे. माऊलीपासून ते गोंदवलेकर महाराजांच्या पर्यंत सगळे नामांबद्दल, जपाबद्दल, अजपा जपाबद्दल, मानसिक जपाबद्दल, वैखरी जपाबद्दल पुष्कळ त्याच्यामध्ये विवरण आहे. हे सगळं आपण पाहण्याचा प्रयत्न करू. परमेश्वराच्या आशीर्वादाने आपण ते त्यावेळेला याची विस्तृत माहिती सुद्धा घेऊ, म्हणजे आपल्या साधनेला एक पक्का पाया मिळेल अशी अपेक्षा करूया. हरि ओम. धन्यवाद काका. काका, आणि ते त्याच वेळेस तुम्ही ते पण सांगताल का, गुरुमंत्राचा जप आणि नामस्मरण यामध्ये काय फरक असणार? हो हो, आपण मंत्राचं महत्व, मंत्र, तंत्र आणि यंत्र या तिन्ही मधला फरक थोडासा त्यावेळेला समजावून घेऊ. आणि मग केवळ 2 शब्दाचं श्रीराम किंवा श्रीकृष्ण असं 2-3 शब्दाचं नाव एवढं मोठं काम कसं करू शकतं तेही थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला. हरि ओम. धन्यवाद. डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितलं दान करणे अत्यंत अवघड आहे असं स्वामीजींनी सांगितलेलं आहे. थोडस अजून त्याच्याबद्दल विश्लेषण आता करता येण्यासारखं असेल तर, नाहीतर पुढच्या वेळी जसं योग्य वाटेल तसं. अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे दानामध्ये एक प्रक्रिया राहते मनामध्ये. दानाची प्रक्रिया अशी आहे की दान देणारा आणि दान घेणारा अशा 2 भूमिकेमधून दानाची प्रक्रिया घडते. दानाचा जो मूळ धातू आहे किंवा ज्याला मराठीमध्ये आपण देणं असं म्हणतो, तो दानवरून आलेला आहे. धातू जो आहे तो देणे या अर्थाने आहे. देणे ही प्रक्रिया केव्हा होते, जेव्हा 2 असतात तेव्हा देण्याची प्रक्रिया, घेण्याची प्रक्रिया होते. आणि जेव्हा जेव्हा द्वैतामध्ये काही दिलं जातं, घेतलं जातं, तेव्हा तेव्हा ते परमेश्वराच्या भूमिकेवरून असू शकत नाही. परमेश्वराने आपल्याला इतकं सगळं दिलेलं आहे, ही सृष्टी त्याला दान म्हणता येत नाही. परमेश्वराने आपलं समजून, उदाहरणार्थ माझ्या शरीरातल्या एका अवयवाला मी जर समजा थोडंसं ठीक ठेवण्यासाठी कुठेतरी त्याला काहीतरी औषध लावलं तर मी त्याला दान समजत नाही. त्याचं कारण असं आहे की ते माझाच अंग आहे, त्याला मी दान काय करणार. म्हणून दातृत्वामध्ये ही भावना घेऊन दान करणं म्हणजेच ज्यांनी दान केलं त्याला दान केल्याची जाणीव सुद्धा न होणं. आता वेळेचं थोडस मर्यादा आहे म्हणून, पण ज्या गोष्टीचा, एका कथेचा पुराणातल्या उल्लेख स्वामी विवेकानंदांनी केलेला आहे, किंवा
त्या कथेमध्ये असं आहे की ऋषी जेवायला घरी आल्यामुळं काही खायला द्यायला शिल्लक नसल्यामुळं एका पक्ष्याने आपलं स्वतःचं बलिदान देऊन स्वतःला शिजवून घेतलं. त्याबरोबर त्याची पत्नी म्हणाली, मग मला इथे जिवंत राहण्यापेक्षा माझा जर उपयोग होत असेल तर काहीच हरकत नाही. आणि मग त्याच्यानंतर ते छोटं बाळ पिल्लू जे होतं पक्ष्याचं, त्यांनीही त्याच्यामध्ये आपली आहुती दिली. अशा दानाच्या अवस्था तिथं वर्णन केलेल्या आहेत. पण दान हे जेव्हा दान दिलं जातं तेव्हा दान दिलं याची जाणीव सुद्धा जर झाली नाही, दानाचं श्रेय घेतलं नाही असं म्हणत नाही मी, दानाची जाणीव सुद्धा जर झाली नाही तर त्या दानाला दान म्हणत नाहीत. कारण घेणारा आणि देणारा असे दोन शिल्लक राहत नाहीत. म्हणून त्याच त्याला आपण साधं उदाहरण घेऊया. एक प्रकारचं वाग्दान आपण इथे करतो, म्हणजे शब्दांचं दान करतो. कोणत्या शब्दांचं दान? हे शब्द जे माझ्या मुखातून येतात ते कोणाचे? त्याचे. कोणाला दिले? वक्त्यांना दिले. वक्ते कोण? वक्ते म्हणजे प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. समर्थांनी केवळ वक्त्यांचा आदर वाढवावा म्हणून म्हटलेलं नाहीये. अनुभूतीच्या पातळीवर समर्थांना सगळे श्रोते म्हणजेच सगळं जग ईश्वरमय वाटल्यामुळे मीच मला दिलं याला दान म्हणत नाहीत. अशा पातळीवर, अशा अनुभूतीच्या पातळीवर जेव्हा दान दिलं जातं, असे दान देणारे आपल्याकडे होते. राजा हरिश्चंद्राची जी कथा आहे ती अशा दानातली आहे. राजा हरिश्चंद्र हे दान आपल्याला दानशूर म्हणावं म्हणून करत नव्हता. कर्ण महाराज जे होते त्यांना दानशूर म्हणतात. का दानशूर म्हणतात? कवच कुंडल सुद्धा परत करताना किंवा देताना किंवा काहीही देताना कर्णाला मी देतोय अशी कोणतीही भावना नव्हती, म्हणून त्याला दानशूर म्हणतात. त्याच्या बाकीच्या वृत्ती कशाही असोत, त्यांनी घेतलेले निर्णय कसेही असोत, पण त्यांच्याकडे असणारी, कर्ण महाराजांच्याकडे असणारी जी दानशूर वृत्ती होती ती एवढ्यासाठी होती. म्हणून अख्ख्या महाभारतामध्ये बाकी कोणाला दानशूर म्हटलेलं नाही. रहीम नावाचे जे अब्दुल रहीम खान खाना, रहीम जे तुलसीदासांचे समकालीन होते, त्यांचं असं ते असे दानशूर होते. ते दान करत असताना कधीही खाली बघत नसत. कारण कुणी दान घेतलं हे बघितल्यानंतर कदाचित मनामध्ये असा संशय येईल की अरे यालाही मी दान केलं असं वाटू नये, म्हणून ते स्वतःचे डोळे खाली करत आणि या हाताने, उजव्या हाताने दान देत. आणि स्वतः त्यांच्याबद्दल फार छान दोहा आहे, तुलसीदासांनीच केलेला आहे. देनहार तो वो है देत से दिन रैन, लोग भरम ना करे तासो नीचे नैन. अशी दानाची भूमिका आणि पातळी आहे. म्हणून चोखा महाराज म्हणतात, मला तपव्रत ज्ञान दान कळत नाही. कळत नाही म्हणजे दान कळणं अवघड आहे. दान कळायला लागलं म्हणजे तो विदेही अवस्थेमध्ये गेला. आणि विदेही अवस्थेमध्ये जेव्हा परमेश्वरच सगळीकडे असेल तर कोण कोणाला दान करणार? अशी दानाची उच्च भूमिका आहे. हरिओम. वा, खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. हरिओम. आज आपण थांबूया इथेच. पुन्हा आपली भेट होईल पुढच्या शनिवारी. जय श्रीराम. हरिओम. जय श्रीराम.